नमस्कार मित्रांनो, मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता या तारखेनंतरच आपण 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता या तारखेनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीनची विक्री केली की सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा? चला तर मग ती तारीख कोणती या ठिकाणी आपण सर्वजण जाणून घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 4000 ते 4500 च्या दरम्यान आहे। आत्ताच्या कंडिशनला सामान्य कास्तकार बांधव एकाच आशेवर आहे की निवडणुकांचा निकाल 23 तारखेला लागेल आणि हे नाही तर ते सरकार येईल आणि सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल। ही तुमची असणारी समजूत अजिबात चुकीची नाही। फूल नाही तर फुलाची पाकळी तर देतील या आशेवरती आपण सर्वजण आहोत। एवढं थांबलो तर आणखी 4 दिवस थांबल्यानं काय आभाळ कोसळणार नाही, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। पण लक्षात घ्या, जेव्हा सरकार स्थापन होईल म्हणजे इथून 4-8 दिवसानं तुम्हाला सांगतो की 23 तारखेचा निकाल लागला तर 1 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी जर सरकार स्थापन झालं तर लक्षात घ्या, सरकार स्थापन व्हायले म्हटलं की व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुरू करणार। मग त्याबरोबर मोदी सरकारची हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू होताना दिसेल आणि यामुळे सेंटिमेंट बदलेल आणि याच बरोबर मिलवाले सुद्धा मोठ्या प्रमाणात रिफाईन करण्यासाठी या ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू करतील आणि या सर्व असणाऱ्या अनुकूल घडामोडींचा परिणाम आपल्याला 1 तारखेनंतर दिसायला सुरू होईल। म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की 1 तारखेनंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढायला सुरू होईल। भाव पातळी सुरुवातीला 4200 ते 4700, त्यानंतर 4300 ते 4800 आणि जर सगळंच काही बेटर झालं तर बाजारभाव तुम्हाला सांगतो या ठिकाणी 31 डिसेंबर पर्यंत 4850 पार जाऊ शकतो। एखाद दुसऱ्या वेळी 5000 पर्यंत आलं तरी काय आश्चर्य नाही, पण 5000च्या वर भाव काय टिकण्याची शक्यता दिसत नाही। आता विक्री करायचा विचार येत असेल तर लक्षात घ्या, 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात वाढ सुरू होईल। आता इथं मूळ मुद्दा काय की आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे। जर अडचणीची असेल, जोखमीची असेल, व्याजाचा पैसा असेल तर 1 तारखेनंतर तुम्ही सोयाबीन विक्री करायला हरकत नाही, तिथं तुम्हाला 2-1 तेजी मिळेल। पण जर खऱ्या अर्थाने तुम्ही थांबू शकत असाल तर तुम्हाला सांगतो 15 डिसेंबर पर्यंत थांबा। 15 डिसेंबर पर्यंत इथून 200-300 ची तेजी सोयाबीनच्या भावात अपेक्षित आहे। बस एवढी जरी आली तर आपण म्हणू की थांबलो, त्याचा काही ना काहीतरी फायदा या ठिकाणी आपणास झाला।
आणि दुसरा सल्ला असा आहे की तुम्हाला सांगतो, प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकत गेला तरच आपला फायदा होऊ शकतो. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं करा. तर मित्रांनो, ही होती सध्याच्या कंडिशनची सगळ्यात मोठी अपडेट की या तारखेनंतरच, म्हणजे आर्थिक गरज जास्त असेल तर 1 तारखेनंतर थांबू शकत असाल तर 15 तारखेनंतर सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.